नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER पद भरती म्हणजे आज झालेला पेपर या व्हिडिओमध्ये आपण सर्व शिफ्ट कव्हर करणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणती चळवळ ऑगस्ट क्रांती म्हणूनही ओळखली जाते? खालीलपैकी कोणती चळवळ ऑगस्ट क्रांती म्हणूनही ओळखली जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, भारत छोडो आंदोलन ही चळवळ ऑगस्ट क्रांती म्हणूनही ओळखली जाते। प्रश्न क्रमांक दुसरा, टिंबटिंब भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे। टिंबटिंब भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे। या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, सिक्कीम हे राज्य भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील सर्वात लांब कोणता राष्ट्रीय महामार्ग NH7 ला जोडतो? भारतातील सर्वात लांब कोणता राष्ट्रीय महामार्ग NH7 ला जोडतो? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, वाराणसी ते कन्याकुमारी हे राष्ट्रीय महामार्ग NH7 ला जोडतो। प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणता धातू सर्वात कमी उष्णता वाहक आहे? खालीलपैकी कोणता धातू सर्वात कमी उष्णता वाहक आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, सीशे हा धातू सर्वात कमी उष्णताचा वाहक आहे। प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्राच्या सीमेला इतर किती राज्यांच्या सीमा लागू आहेत? महाराष्ट्राच्या सीमेला इतर किती राज्यांच्या सीमा लागू आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, 6 राज्याच्या सीमा लागू आहेत। प्रश्न क्रमांक 6, पीत क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? पीत क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, तेलबिया। प्रश्न क्रमांक 7, लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणास आहे? लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणास आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, राष्ट्रपती। प्रश्न क्रमांक 8, रायगड जिल्ह्यातून कोणता महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग जातो? रायगड जिल्ह्यातून कोणता महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, NH66 हा रायगड जिल्ह्यातून महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग जातो। प्रश्न क्रमांक 9, लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, सन 1972 रोजी लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात आले। प्रश्न क्रमांक 10, सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, लॉर्ड बेटिक। प्रश्न क्रमांक 11, हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात विकसित झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, सिंधू। प्रश्न क्रमांक 12, हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती असते? हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती असते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, 0.03% हे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण असते। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 14, आलापल्ली येथील वनवैभव कशासाठी प्रसिद्ध आहे? आलापल्ली येथील वनवैभव कशासाठी प्रसिद्ध आहे?
या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सागवान. प्रश्न क्रमांक 15. भूंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील राज्याच्या किनाऱ्यावर आहे. भूंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील राज्यांच्या किनाऱ्यावर आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो केरळ. प्रश्न क्रमांक 16. तारापूर पॉवर प्लॅन्टमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते? तारापूर पॉवर प्लॅन्टमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अणुऊर्जा. 17. पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे? पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो जॉन चेसन. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सोलापूर या जिल्ह्यात साखर कारखाने आहेत. प्रश्न क्रमांक 19. सर्वात जास्त राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यात लागू झाली आहे? सर्वात जास्त राष्ट्रपती राजवट कोणत्या राज्यात लागू झाली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मणिपूर या राज्यात सर्वात जास्त राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. प्रश्न क्रमांक 20. खजुराहो स्मारकांचा समूह खालीलपैकी कोणत्या राजवंशाला समर्पित आहे? खजुराहो स्मारकांचा समूह खालीलपैकी कोणत्या राजवंशाला समर्पित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो चंदेल. प्रश्न क्रमांक 21. शिवाजी महाराजांचा छत्रपती म्हणून अभिषेक कधी झाला? शिवाजी महाराजांचा छत्रपती म्हणून अभिषेक कधी झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सन 1674 शिवाजी महाराजांचा छत्रपती म्हणून अभिषेक झाला. महात्मा गांधीजीचा जन्म गुजरातमध्ये कोणत्या वर्षी झाला? महात्मा गांधीजीचा जन्म गुजरातमध्ये कोणत्या वर्षी झाला? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सन 1869. प्रश्न क्रमांक 23. आग्रा येथे असलेला ताजमहल शहाजहानने कोणासाठी बांधला होता? आग्रा येथे असलेला ताजमहल शहाजहानने कोणासाठी बांधला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मुमताज. प्रश्न क्रमांक 24. बंगालमधील कोणत्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन झाले? बंगालमधील कोणत्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकाच्या वयात 18व्या वर्षी निधन झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो खुदीराम बोस. प्रश्न क्रमांक 25. बिंबिसार हा खालीलपैकी कोणत्या घराण्याचा राजा होता? बिंबिसार हा खालीलपैकी कोणत्या घराण्याचा राजा होता? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो मगध. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्रातील अजिंठा लेण्याशी संबंधित दगडी गुफा स्मारक कोणत्या धर्माशी संबंधित आहे? महाराष्ट्रातील अजिंठा लेण्याशी संबंधित दगडी गुफा स्मारक कोणत्या धर्माशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बौद्ध धर्म. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणत्या साम्राज्याच्या राजवटीला भारतीय इतिहासात भारताचा सुवर्णकाळ म्हटले जाते? खालीलपैकी कोणत्या साम्राज्याच्या राजवटीला भारतीय इतिहासात भारताचा सुवर्णकाळ म्हटले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो गुप्त साम्राज्य. प्रश्न क्रमांक 28. सुभाषचंद्र बोसजी यांनी स्वातंत्र्य चळवळीत कोणाचे पुनर्जीवन केले? सुभाषचंद्र बोसजी यांनी स्वातंत्र्य चळवळीत कोणाचे पुनर्जीवन केले? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो भारतीय राष्ट्रीय सेना. प्रश्न क्रमांक 29. राष्ट्रपती निवडीशी संबंधित वाद कोणाकडे निर्देशित केला जातो? राष्ट्रपती निवडीशी संबंधित वाद कोणाकडे निर्देशित केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सर्वोच्च न्यायालय.
प्रश्न क्रमांक 30. भारताच्या कोणत्या राष्ट्रपतीचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच निधन झाले? भारताच्या कोणत्या राष्ट्रपतीचा कार्यकाळ पूर्णच होण्यापूर्वीच निधन झाले? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो व्ही गिरी. प्रश्न क्रमांक 31. बटाटा चिप्सच्या पॉकेटमध्ये ऑक्सिडेशन रोखण्यासाठी कोणता वायू वापरतात? बटाटा चिप्सच्या पॅकेटमध्ये ऑक्सिडेशन रोखण्यासाठी कोणता वायू वापरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो नायट्रोजन. प्रश्न क्रमांक 32. रबराच्या चिकापासून मिळवणाऱ्या चिकाला काय म्हणतात? रबराच्या चिकापासून मिळवणाऱ्या चिकाला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो लॅटेक्स. प्रश्न क्रमांक 33. भारतातील आहे टिंबटिंब भाषांना संविधानाने मान्यता दिली. भारतातील आहे टिंबटिंब भाषांना संविधानाने मान्यता दिली. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 22. प्रश्न क्रमांक 34. टिंबटिंब उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे. टिंबटिंब उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो कलकत्ता हे उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक 35. खालीलपैकी कोणत्या शहराजवळ पालिताना मंदिर आहे? खालीलपैकी कोणत्या शहराजवळ पालिताना मंदिर आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो भावनगर. महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 पैकी किती जागा SC आणि ST साठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत? महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 पैकी किती जागा SC आणि ST साठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो SC 29 आणि ST 25. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता? खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो रायगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणत्या राज्यात एकदाही राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही? खालीलपैकी कोणत्या राज्यात एकदाही राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो छत्तीसगड आणि तेलंगणा. प्रश्न क्रमांक 39. कोणत्या प्राचीन महाजनपदाची राजधानी तक्षशिला येथे होती? कोणत्या प्राचीन महाजनपदाची राजधानी तक्षशिला येथे होती? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो गांधार. 16 महाजनपदाचा संदर्भात खालीलपैकी कोणते एक शहर राजधानीचे शहर नव्हते? 16 महाजनपदाचा संदर्भात खालीलपैकी कोणते एक शहर राजधानीचे शहर नव्हते? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो अवती.